नमस्कार. वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पपबाही कटिंग करणार आहे. हा आपला कपडा आहे. कपड्याला मी 4 फोल्ड करून घेते ह्या पद्धतीनं. आणि याला आपण अस्तर नाही लावणार आहे, म्हणून मी ब्लाऊजच्या कपड्यावरच बाही कटिंग करणार आहे. बाही व्यवस्थित करून घ्या आणि मगच कटिंग करायला चालू करा. बाही रुंदी 10 इंच आणि खाली एक सरळ लाईन आखून घ्या. खालचा कपडा आपण कट नाही करणार आहे, आपण तो इथंच फोल्ड करणार आहे. बाही उंची 9 इंच आहे. 1 इंच प्लस करून 10 इंचाला एक मार्किंग. मुंडा उतार 3 इंच. ह्या पद्धतीनं मुंडा शेप देऊन घ्या. आपण पप बाही बनवणार आहे, त्यासाठी मी 3 इंच कपडा वर सोडला आहे. 1.5 इंच आपली शिलाई मार्जिनिंग. जो राहिला आहे त्याचा मी मध्य काढला. जो आपली शेप राहिला आहे त्याचा मध्य काढला आणि ह्या पद्धतीनं आपण वर शेप क्रिएट केला आहे. दंड आपले 5.5 आहेत. 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. 7 इंचाला मार्किंग केली आणि आपण आपली बाही आखून कंप्लीट आहे. आपण आता कटिंग करून घेऊया. मी बाही रुंदी 10 इंच घेतली, कारण की आपली छाती, ह्या ब्लाऊजची छाती 38 इंच आहे. भागिले 4 9.5 येतं. त्यात मी अर्धा इंच जास्त घेतले, कारण की आपल्याला पप बाही बनवायचे, तर फुगा येण्यासाठी किंवा जरा चुन्यांसाठी मी अर्धा इंच जास्त घेतला आहे कपडा. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. इथं आपल्या चुन्या येणार आहेत. चला, हा कपडा आपण तुम्ही असा पण फोल्ड करू शकता. मी असा फोल्ड करणार आहे आणि मी याचा दाब काढला आहे. आता आपल्या मशनीला कोणताच दाब नाही आहे. मी बोलली आपल्या ब्लाऊजला खडे आहेत, पूर्ण खडे आहेत. दाबाबरोबर शिलाई मारायला गेली तर आपली सुई तुटेल, म्हणून मी याचा दाब बाजूला काढला आहे. आणि मग आपण अशी किनारी फोल्ड करून घेतली आहे. आपली किनारी फोल्ड झाली आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून काढा आणि असं चेक करून बघा. खालीवर असेल तर कट करून घ्या. आपली बाही ब्लाऊजला पण आता अटॅच करायला घेऊया. बाही थोडी जोडून झाली की आपल्याला ब्लाऊजचा शोल्डरपासून पुढे 1.5 इंच आणि पाठी 1.5 इंच आपल्याला चुन्या इथून टाट करायच्या आहेत. 3 इंचामध्येच आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत पूर्ण. चुन्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, छोट्या मोठ्या. आणि सगळ्या चुन्या समान घ्या. एक चुनी छोटी एक चुनी मोठी नका घेऊ. बाहीला आपण पाठीमागून बाही थोडी जोडून घेतोय. राहिलेल्या कपड्याच्या पण अजून चुन्या देऊन घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीने माझ्या 4 ते 5 चुन्या, छोट्या घेतल्या तर 6 चुन्या तुमच्या येतील. आपली चुन्या देऊन कंप्लीट आहे आणि मी दुसरी डबल शिलाई मारून घेते. इथं तुम्हासनी हे बघा, इथं पण शिलाई मारून घ्या सरळ ब्लाऊजला. परत ब्लाऊज उलटा करायचं आहे. इथं पण शिलाई मारून घ्या आणि आता आपण फिटिंग करून घेऊया. हे बघा, फिटिंगची पण शिलाई आपली
कंप्लीट झाली आहे. आपले बाही फिटिंग करून झाली आहे. फिटिंग केल्यानंतरचा आपल्या बाहीचा लुक असा आहे. खूप सुंदर पफ बनतोय. हे बघा, खूप छान दिसते बाही. दुसऱ्या साईडची पण पुढून पण ती अशी दिसते. आणि बाही घातल्यानंतरचा आपला हा लुक आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.